बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। मोदींची सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे। उद्धव ठाकरेंची टीका तर सौगाते मोदी ही नौटंकी। भाजपने हिंदुत्व सोडलं जाहीर करावं, ठाकरेंचा हल्लाबोल। कोरटकर सापडला, सोलापूरकर मस्तीत फिरतोय। ठाकरेंची सरकारवर टीका तर शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडलाय। नागपूर हिंसाचारावरून सवाल, ठाकरेंच्या कोपरखळी। जर सौगाते मोदी नाही घेतलं तर त्यांना एक वेळा वेगळा मेसेज जाईल। तुम्ही जो भेदभाव करत आला त्यामुळे आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो असा मेसेज इथे गेला पाहिजे। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुस्लिम समाजाने ऍक्टिव्ह झालं पाहिजे हे माझं मत। ज्या मंत्र्यांनी मुस्लिमांविरोधात वक्तव्य केलं त्यांच्या विरोधात कारवाई करता येते। मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या स्कॉर्पिओ कारचा फॉरेन्सिक अहवाल समोर। फॉरेन्सिक रिपोर्टनुसार गाडीवरील फिंगरप्रिंट सुधीर सांगळेचेच। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारची कबुली। अपहरण करून मीच हत्या केली, पोलीस कोठडीत घुलेचा कबुली जबाब। 6 डिसेंबर 2024ला आवादा प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेनं गोंधळ घातला। भांडण सोडवण्यासाठी वॉचमॅन गेले असता मारहाण। मी वाल्मी कराडचा माणूस, 2 कोटी खंडणी द्या। आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती। कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुखांची मागणी। संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची अवस्था दारुण, राज्याचे गृहमंत्री हताश, हतबल झालेत, राऊतांची टीका। संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मी कराड। सुदर्शन घुलेला हत्येचा म्होरक्या दाखवण्यात आला, मात्र हत्येच्या कट रचणारा म्होरक्या कराड। खासदार वजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। सुदर्शन घुलेनं कुणापुढे कबुली दिली हे माहीत नाही, न्यायाधीशांपुढे कबुली दिली असल्यास अंतिम निकाल येण्यासाठी मोठी मदत होईल, अंजली दमानी यांचं वक्तव्य। वाघ्यापुत्राबाबत छत्रपती संभाजीराजे आणि भिडेंनी आपली भांडणं मिटवावी। जेव्हा भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही भूमिका घेऊ, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं, दौऱ्यात 2 शासकीय गाड्या दिल्याने दादांकडून विचारणा। अजित पवारांकडून नियोजनावर नाराजी व्यक्त। दिशाच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी पोस्टमॉर्टम प्रक्रिया सुरू झाली। दिशा सालेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर संजय निरुपम यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित, तर गरज पडल्यास पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होईल, शंभूराज देसाईंची माहिती। इंद्रजीत सावंतांना मीच फोन केला होता, मोबाईलमधील डेटा देखील डिलीट केला। प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर कबूल केल्याचं सूत्रांकडून समोर, तर पोलिसांनी मध्यरात्री 5 तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती।